कृष्णा रुपनर यांचा सामाजिक उपक्रम, 55 भाविकांना घडवली मोफत तीर्थयात्रा। सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथील युवा समाजसेवक कृष्णा भगवान रुपनर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तब्बल 55 भाविकांना मोफत तीर्थयात्रा घडवून आणली। आपल्या आई स्वर्गीय सौ जनाबाई रुपनर यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी या तीर्थयात्रेचे आयोजन केले होते। यंदाचे हे या उपक्रमाचे सलग 3रे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक भाविकांना तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली। या तीर्थयात्रेसाठी सर्व भाविकांच्या प्रवासाची ट्रॅव्हल्सद्वारे मोफत व्यवस्था करण्यात आली होती। तसेच राहण्याची व भोजनाचीही मोफत सोय करण्यात आली होती। त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त करत कृष्णा रुपनर यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले। आजच्या काळात कोणत्याही अपेक्षेशिवाय समाजासाठी कार्य करणारी माणसे दुर्मिळ होत असताना कृष्णा रुपनर यांनी धार्मिक व सामाजिक भावनेतून राबवलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। या उपक्रमाबद्दल भाविकांनी त्यांचे आभार मानत त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी प्रार्थना केली। कृष्णा भगवान रुपनर, मी माझी आई जनाबाई रुपनर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आम्ही काशीला बऱ्याच लोकांना, आमच्या गावातल्या पंचक्रोशीतल्या लोकांना काशीला पाठवतो। त्या पद्धतीत ह्याही वर्षी आम्ही नियोजन केलं। या नियोजनात माझे भाऊ, बाकीचे सहकारी मित्र यांचा बऱ्यापैकी प्रत्यक्षरित्या मदत असते। आम्ही दरवर्षी गिरनार आणि काशी हे आमचं ठरलं। नेहमीप्रमाणे आम्ही आईच्या स्मरणार्थ आम्ही ही यात्रा काढत असतो। किती वर्ष? हे 3रं वर्ष। साधारणपणे किती भाविक गेले होते? ह्या वेळेस 54 पॅसेंजर होते। जवळपास दरवर्षी आम्ही 50च्या वर ठेवतो। त्यांची काय काय सुविधा आहे? आम्ही सगळं राहणं, पिणं, खाणं, जेवण आणि आमचे मित्र, जुने सहकारी मित्र आहेत, ते पण ते महाराज आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती यात्रा चालते। मग भाविकांनी तुम्हाला चांगल्यापैकी आशीर्वाद दिलाय, प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याबद्दल भाविकांना तुम्ही काय म्हणणार? नाही, भाविकांना पाठवण्याची संकल्पना हीच होती की ज्यांना पॉसिबल नसणार आहे त्यांना आम्ही पाठवायचा प्रयत्न करतो। आणि भाविकांनी जाऊन आमच्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली लाभ घेतलाय, त्याच्याबद्दल चांगली गोष्ट। तुम्हाला संकल्पना कशाबद्दल? नाही, संकल्पना म्हणजे आमचे ते म्हणजे काय बरंच आहे काहीतरी, पण ते संकल्पना आहे, म्हणजे अजून बरंच आहे, सांगत मी सगळी एकदाच नाही, दिन तुम्हाला।